हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडवलेला आहे। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरे इतकं पाणी गेलेलं आहे। मी सध्या हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ फाटा व तेलगाव शिवारामध्ये आहे आणि जर या शेतामध्ये पाहिलं तर सोयाबीनची ही शेती आहे। मी सध्या जिथे उभा आहे तिथे जवळपास गुडघाभर पाण्यामध्ये संपूर्ण सोयाबीन या ठिकाणी तरंगताना दिसते, तर या बाजूला जवळपास कमरे इतकं पाणी आहे आणि हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी संपूर्ण या पावसामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत। कालच्या पावसाचा जोर इतका होता की या पावसामुळे जवळपास हजारो हेक्टरवरील सोयाबीनची शेती पाण्याखाली गेलेली आहे। 2 महिलांचा मृत्यू या पावसाच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे झालेला आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, शिल्लक काहीच राहिलेलं दिसत नाही। काहीच नाही दादा, सांगता वेळेस आपल्या माध्यमातून आम्हाला अश्रू अनावर होतात। हे बघा, हे सोयाबीन बघा, याला काय राहिलं, पहिल्या पाण्यामध्ये सोयाबीन गेलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मूग गेला, उडीद गेला आणि आता राहिलं साहिलं कपाशी सुद्धा गेली। आपल्या माध्यमातून या शासनाला आम्हाला लाज वाटते तुमच्या पुढे बोलायची। कधी बी पाहिलं तर ही काय स्टंटबाजी झाली की काय असं वाटतंय। हृदय भरून येतं भावानो की कधी आलं तर कधीच पंचनामे केलेले कागद कोठे पडतात हे आम्हाला कळत सुद्धा नाही। आणि कधीच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत गेलेल्या कलेक्टर साहेब असो, तहसीलदार असो, BDO साहेब असो, यांनी या शासनाकडे पाठपुरावा कधीच केला नाही। त्याच्यामुळे तुमच्या पुढे बोलायची सुद्धा आम्हाला भाऊ हे सोयाबीन आता तुमचं काही दिवसात तोडणीला येणार होतं। काहीच नाही भाऊ, याला काय आहे हे दाखवा तुमच्या माध्यमातून। या कलेक्टर साहेबांना दाखवा, या पालकमंत्र्यांना दाखवा। हे पालकमंत्री तर कोठले आहेत हे आम्हाला कळत सुद्धा नाही। कधी एवढी परिस्थिती वाईट असताना सुद्धा आमच्या गावात आता साधारणतः 3 वडे आणि 1 नदी याच्या माध्यमातून भाऊ फक्त 20% क्षेत्र आबादित राहिले, बाकी पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले। आता काय करायचं की आम्ही लेकराच्या फीस कुठून भरायच्या आणि आमचा परपंच कसा चालवायचा हे आम्हाला असं कटशानं रात्रीपासून झोपा नाहीत। शेतकरी भावनिक झालेले आहेत। काल किती वाजता पाऊस सुरू झाला? 2:30 वाजता पाऊस सुरू झाला भाऊ। पित्रपाठ होते, आम्ही जे जेवण केलंय या जेवणाचं सुद्धा आम्हाला असं म्हणजे खावं की नाही असं वाटत होतं। एवढं गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। हो, तर आपल्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे। साम टीव्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे, तुम्ही डोळ्यात अश्रू येत आहेत तुमच्या। हो भाऊ, साम टीव्ही शेतामध्ये तुमच्या दाखल झालेली आहे। आम्ही पाठपुरावा करू, परंतु जगाचा पोशिंदा बळीराजा आहे आणि त्याच्यावरती आज डोळ्यात अश्रूंची वेळ आली। हो, तर काय या शासनापायी आली। शासन कधी बी पाहिलं तर याच्या अगोदर पण मी पाहिलं की कधी आमच्या वडिलांनी सुद्धा हे परिस्थिती जाणली, परंतु एवढी भयानक नाही आणि याच्या कोणताच असा मोहबदला शासनानं कधीच दिला नाही। हो, तर आपल्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे। तुमचं किती नुकसान झाले? माझं मी एक 18 ते 20 एकर शेतीवाला शेतकरी आहे भाऊ। माझं 3 एकर क्षेत्र फक्त आबादित राहिलं, बाकी पूर्ण पाण्याखाली गेलं। तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती आहे, आपण काहीतरी गांभीर्याने घ्या। मदत नाही मिळाली तर पर्याय काय शेतकऱ्यांसमोर? पर्याय काहीच करणार नाही। आम्ही लेकरं बाळ घेऊन रस्त्यावर उतरू आणि या शासनाचा याच्या नंतर जर आम्हाला मदत नाही मिळाली तर रस्त्यावर आम्ही चुली मांडून आंदोलन करू। याच्या पलीकडे आमच्याकडे काही पर्याय नाही। या शेतकऱ्याचा निर्वाणीचा इशारा आहे। खरं तर या बाजूला जर पाहिली तर ही संपूर्ण शेती या शेतकऱ्याची पाण्याखाली गेलेली आहे। या सरकारला शेतकऱ्याचा संतप्त सवाल आहे की नुसते पंचनामे नको, आम्हाला मदत द्या। आणि मागच्या अनेक पिढ्यांनी जो पूर पाहिला नाही तो पूर आता हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आलेला आहे आणि त्यामुळे हाहाकार उडालेला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।